आजची रेसिपी बघण्या अगोदर माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि नवीन रेसिपीसाठी बेल आयकॉनला क्लिक करा. नमस्कार, वंदनाच रेसिपीमध्ये आपले स्वागत आहे. आजची आपली रेसिपी आहे चिकनचा रस्सा आणि चिकनचे सुक्के. त्यासाठी लागणारे साहित्य बघूया. चिकन, कांदा, खोबरे, टमॅटो, उभा चिरलेला कांदा, लसूण, आलं, तेल, कोथिंबीर, हळद, घरचा मसाला, मीठ, चिकन मसाला. इथे मी पाऊण किलो चिकन 3 वेळा स्वच्छ धुवून घेतले आहे. त्याला 1 चमचा मीठ आणि 1 चमचा हळद लावून आपली बाकीची तयारी होईपर्यंत मॅरिनेट करून घेऊया. हळद आणि मीठ चिकनला व्यवस्थित लावून घ्या. चिकन बाजूला ठेवून देऊया. वाटणाची तयारी करण्यासाठी मी एका तव्यामध्ये 1 चमचा तेल गरम करून घेतले आहे. त्यामध्ये 1 उभा चिरलेला कांदा आपण थोड्या वेळ परतून घेऊया. त्यानंतर आपण त्यामध्ये 1 खोबऱ्याची वाटी, ज्याचे मी पातळ काप करून घेतले आहे, तेही कांद्याबरोबर परतून घ्यायचे आहे. कांदा आणि खोबरे आपल्याला सोनेरी काळ्या रंगाचे होईपर्यंत मीडियम गॅसवर परतून घ्यायचे आहे. त्यामुळे आपला चिकनच्या रस्स्याला खूप छान चव येईल. या चिकनच्या रस्स्यामध्ये आपण कांदा आणि खोबरे जे वाटण वापरणार आहोत ते सुक्क्यासाठीही वापरणार आहोत. त्यामुळे आपले एका वाटणातच चिकनचा रस्सा आणि चिकनचे सुक्के हे दोन्ही पदार्थ तयार होतील. कांदा आणि खोबरे आपले सोनेरी रंगावर भाजून झाले आहे. त्याला आता मिक्सरमधून थोडे थोडे करून आपण त्याची बारीक पेस्ट करून घेऊया. आणि त्यामध्ये मी 3 गड्ड्या लसूण, 1 मोठा तुकडा आल्याचा आणि थोडी कोथिंबीर ही त्यासोबत बारीक वाटून घेणार आहे. त्यामध्ये थोडे थोडे पाणी घालून आपण त्याची बारीक पेस्ट तयार करायची आहे. आपले वाटण अशा प्रकारे आपण तयार करून घेतले आहे. चिकन सुक्कं कसं बनवायचं ते बघूया. त्यासाठी कढई गरम करून त्यामध्ये 4 चमचे तेल घातले आहे. तेल गरम झाले की त्यामध्ये 2 मोठे कांदे बारीक चिरलेले तेही चांगले परतून घ्यायचे आहे. कांदा आपल्याला गुलाबी लालसर होईपर्यंत परतून घ्यायचा आहे. इथे मी चिकन पाऊण किलो म्हणजे 750 ग्रॅम्स घेतले होते. त्यातले 400 ग्रॅम मी चिकन सुक्क्यासाठी वापरणार आहे आणि उरलेले चिकन रश्श्यासाठी ठेवणार आहे. थोडे मीठ टाकले आहे, त्यामुळे कांदा लवकर शिजला जाईल. कांदा आता आपला लालसर गुलाबी झाला आहे. त्यामध्ये 2 मोठे टमॅटो घालून तेही आपण व्यवस्थित कांद्याबरोबर परतून घेऊया. त्यामध्ये मी 5 चमचे घरी तयार केलेला मसाला, हा साठवणीचा मसाला आहे, जो वर्षभर टिकतो, तो घातला आहे. तिखट तुम्ही कमी जास्त करू शकता. तोही आपण कांदा टोमॅटो बरोबर चांगला परतून घेतला आहे. त्यामध्ये 2 मोठे चमचे एव्हरेस्टचा चिकन मसाला घातला आहे. तोही आपण त्यात नीट मिक्स करून घेऊ. चिकन मसाला ऑप्शनल आहे, तुम्हाला हवे असेल तरच टाका. चिकन रश्श्याला आणि सुक्याला खूप छान चव येते. तेही आता व्यवस्थित परतले गेले आहे. आता आपण त्यामध्ये मगाशी केलेले 2 मोठे चमचे वाटण घालूया. इथे मी कांदा खोबऱ्याचे 2 चमचेच वाटण घातले आहे, कारण यात आपण सुक्यासाठी कांदा जास्त घातला आहे, त्यामुळे मी वाटण कमी घातले आहे. तुम्हाला जर हवे असेल तर तुम्ही अजूनही त्यात वाटण घालू शकता. आता आपला मसाला चांगला परतला गेला आहे. त्यामध्ये 400 ग्रॅम चिकन जे मगाशी मॅरिनेट करून ठेवले होते तेही आता त्यात घालूया आणि त्यालाही तेल सुटेपर्यंत आपण चांगले परतून घ्यायचे आहे. चिकन आणि मसाला व्यवस्थित परतले गेले आहे. त्याला तेलही सुटले आहे. आता वाटणाचे थोडे पाणी त्यात आपण ॲड करूया आणि त्याला नीट मिक्स करून त्याच्यावर झाकण ठेवून चिकन शिजवून घेऊया. 15 मिनिटं आपण मीडियम गॅसवर चिकन शिजवून घ्यायचे आहे. 15 मिनिटांनी आता आपले चिकन चांगले शिजले आहे. त्याच्यावरचे झाकण काढून
त्यावर थोडी कोथिंबीर पेरूया. तयार आहे आपले चिकन सुक्के. चिकनचा रस्सा तयार करून घ्यायचा आहे. त्यासाठी कढईमध्ये 2 मोठे चमचे तेल गरम करून घेतले आहे. त्यामध्ये एक मीडियम साईजचा बारीक चिरलेला कांदा ही गुलाबी लालसर रंगाचा होईपर्यंत आपल्याला परतून घ्यायचा आहे. त्याच्यासोबतच आपण थोडी कोथिंबीर ही परतून घेऊया. कांदा आपला लालसर गुलाबी झाला आहे. त्यामध्ये आपण एक आता छोटा टमॅटो बारीक चिरून घालूया. कांदा आणि टमॅटो व्यवस्थित मिक्स करून घेऊया. तो एकजीव झाला की त्यामध्ये आता आपण 6 चमचे घरी तयार केलेला घरचा साठवणीचा मसाला तोही घालूया. तिखट तुम्ही कमी जास्त घालू शकता. हे सर्व आपलं व्यवस्थित परतले गेले की त्यामध्ये आपण 4 मोठे चमचे मगाशी तयार केलेल्या कांदा खोबऱ्याचे वाटण तेही घालूया. इथे मी चिकनच्या रश्श्यासाठी बारीक चिरलेला कांदा कमी वापरला आहे आणि वाटण जास्त वापरले आहे, कारण आपल्याला चिकनचा रस्सा बनवायचा आहे. चिकनचा रस्सा अजून घट्ट हवा असेल तर त्यामध्ये तुम्ही जास्तीचे वाटण ही घालू शकता. तसेच तुमच्या मोबाईल स्क्रीनवर टॉप राईट कॉर्नरला कार्ड आले असेल त्याला क्लिक करा. तुम्हाला माझ्या आधीच्या रेसिपीचे नोटिफिकेशन आले असेल तेही तुम्ही नक्की बघा. आता आपले चिकनचे वाटण चांगले परतले गेले आहे. त्यामध्ये 2 चमचे एव्हरेस्टचा चिकन मसालाही घातला आहे. तोही आता आपण त्या मसाल्याला बरोबर व्यवस्थित परतून घेऊया. आपल्या आता मसाल्याला तेल सुटले आहे. त्यामध्ये आता आपण चिकन घालून मसाल्याबरोबर व्यवस्थित परतून घेऊया. आता त्यावर झाकण ठेवून आपण 5 मिनिटं त्याला वाफेवर शिजवून घेऊया. नंतर त्यामध्ये 2 ग्लास गरम पाणी ॲड करायचे आहे. त्यामध्ये आता आपण पाणी नीट मिक्स करून घेऊया. चिकनचा रस्सा थोड्याच वेळात उकळेल. चिकनचा रस्सा उकळायला लागला आहे. त्याच्यावर झाकण ठेवून 15 मिनिटं त्याला शिजवून घेऊया. चिकनचा रस्सा रेडी आहे. त्याच्यावर थोडी कोथिंबीर घालूया. चिकनचा रस्सा, चिकनचे सुक्के तुम्ही कोंबडी वडे, भाकरी, चपातीवर सर्व करू शकता. ताज्या वाटणामुळे चिकनच्या रश्श्याला, चिकनच्या सुक्क्याला खूप छान चव येते. तसेच रंगही बघा किती सुंदर आला आहे. इथे मी चिकनचा रस्सा, चिकनचे सुक्के, चपाती, भात, कांदा, लिंबू याबरोबर सर्व करत आहे. धन्यवाद हा व्हिडिओ पाहण्यासाठी. जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर वंदनाज रेसिपीला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू